अकोला स्वरूपच्या रुग्णालयातील कर्णबधिर विभागातील डॉक्टरांच्या गैरहजेरीचा गंभीर प्रकार समोर आला आहे। ओपीडी क्रमांक 117 मध्ये डॉक्टर सकाळी कर्तव्यावर गैरहजर असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून कारवाईची मागणी केली जात आहे। अकोला येथील शासकीय स्वरूपच्या रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। कर्णबधिर ओपीडी क्रमांक 117 मधील डॉक्टर वेळेवर हजर राहत नसल्याचा आरोप रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे। या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। कर्णबधिर प्रमाणपत्र आणि तपासणीसाठी दररोज शेकडो रुग्ण या विभागात येत असतात, मात्र डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्याने रुग्णांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार आहे। अनेकदा तपासणी न करता रुग्णांना पुन्हा तारखा दिल्या जात असल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। विशेष म्हणजे अधिष्ठातांनी यापूर्वी सर्व डॉक्टरांना कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याचे आदेश देत गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता। तरीही काही डॉक्टरांकडून आदेशांना केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप होत आहे। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी ब्रिगेडचे अकोला शहर सचिव ऋषभ काळे यांनी गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। आता या गंभीर प्रकरणात रुग्णालय प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।